जर तुम्ही कधी स्वतःच्याच घरात स्वतःच्या मेहनतीच्या कमाईवर आपला हक्क मागताना स्वतःला गुन्हेगार मानले असेल, तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण त्या दिवाळीला मी कोणतेही भांडण केले नव्हते. मी फक्त माझ्या बँक खात्यात एक छोटासा बदल केला होता आणि त्याच एका बदलाने माझ्या कुटुंबातील नात्यांचा खरा हिशोब सर्वांसमोर उघड पडला. त्या रात्री रुग्णालयाच्या घड्याळीत 3:17 झाले होती. आयसीयूच्या बाहेर एका वृद्ध रुग्णाचा मुलगा हात जोडून मला वारंवार एकच प्रश्न विचारत होता, सिस्टर, बाबा ठीक होतील ना? मी त्याला तेच उत्तर देत होते जे एक नर्स अशा वेळी देऊ शकते. ना खोटा दिलासा, ना भीती निर्माण करणारे सत्य. डॉक्टर पूर्ण प्रयत्न करत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तुम्ही बसा. काही बदल झाला तर मी तुम्हाला लगेच सांगेन. माझ्या पायात गेल्या 10 तासांपासून वेदना होत होत्या. डोळ्यात झोप होती. त्या रात्री 2 स्टाफ नर्स सुट्टीवर होत्या आणि एका ज्युनियर नर्सची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे अर्ध्या वॉर्डची जबाबदारी माझ्यावर होती. मी एका मोठ्या खाजगी रुग्णालयात वरिष्ठ नर्स होते. 11 वर्षांपासून या क्षेत्रात होते. मी अपघातात जखमी झालेल्या लोकांना सावरले होते. ऑपरेशन नंतर वेदनेने ओरडणाऱ्या रुग्णांना शांत केले होते आणि कित्येकदा अशा कुटुंबासमोर उभे राहिले होते ज्यांची पूर्ण दुनिया काही मिनिटात बदलून गेली होती. रुग्णालयात मला लोक खंबीर समजायचे, पण सत्य तर हे होते की माझ्या स्वतःच्या घरात मी एक साधा प्रश्न विचारायचीही हिंमत करू शकत नव्हते. माझा पगार जातो कुठे? माझ्या गणवेशाच्या खिशात ठेवलेला फोन सतत व्हायब्रेट होत होता. आधी मी लक्ष दिले नाही. मला वाटले की घरातून काही नेहमीचा मेसेज असेल, पण जेव्हा सतत चौथ्यांदा फोन वाजला तेव्हा माझ्या मनात भीती वाटली. माझ्या सासऱ्यांना मधुमेह होता, सासूबाईंना रक्तदाबाचा बीपीचा त्रास असायचा, पती उशिरापर्यंत जागत असायचे. मला वाटले कदाचित कोणाची तब्येत बिघडली आहे. रुग्णांची औषधे तपासल्यानंतर मी काही क्षणांसाठी नर्सिंग स्टेशनच्या मागे असलेल्या छोट्या रेस्टरूममध्ये गेले. तिथे एक जुने टेबल, 2 प्लास्टिकच्या खुर्च्या आणि चहा गरम करण्याची इलेक्ट्रिक किटली होती. मी फोन काढला. 4 बँक मेसेज होते. पहिली, अपार्टमेंटची वार्षिक मेंटेनन्सची रक्कम कापली होती. दुसरा, माझ्या सासऱ्यांच्या विम्याचा हप्ता माझ्या खात्यातून जमा झाला होता. तिसरे, एका ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून 8,700 ची खरेदी होती. आणि चौथा, दिवाळीच्या सजावटीसाठी एका स्थानिक व्यापाऱ्याला 15,000 रुपये ॲडव्हान्स दिले गेले होते. मी स्क्रीनकडे पाहतच राहिले. मेंटेनन्स आणि विम्याबद्दल मला माहिती होते, कारण गेल्या काही वर्षांपासून ते माझ्याच खात्यातून जात होते. पण 28,000 ची खरेदी आणि 15,000 च्या सजावटीचं कुणी केलं होतं? मी लगेच माझे पती अशोक यांना फोन लावला. रिंग जात राहिली, पण त्यांनी फोन उचलला नाही. मग मी व्हॉट्सअप उघडले. कुटुंबाच्या ग्रुपवर माझ्या नंदेने, ऋतूने काही फोटो पाठवले होते. हिरव्या रंगाचा भरकाम केलेला सूट, मुलांचे कपडे, बनावट फुलांच्या माळा, चमकदार दिवे आणि एक मोठा झुंबर. खाली तिने लिहिले होते, सगळे बुक वहिनीच्या कार्डवरून पेमेंट केले आहे. आईने सांगितले होते. मला असे वाटले जणू कोणीतरी माझ्या कानात गरम पाणी ओतले आहे. त्यानंतर माझ्या सासूबाईंचा मेसेज होता, कल्पना, सकाळी बँकेला फोन करू नकोस. मीच ऋतूकडून सामान मागवले आहे. दिवाळी वर्षातून एकदाच येते. घरच्या सुनेची कमाई घरात नाही वापरणार तर कुठे वापरणार? कल्पना माझे नाव होते. मी 2दा मेसेज वाचला, मग फोन बंद करून टेबलावर ठेवला. मला लगेच उत्तर द्यायला हवे होते. मला सांगायला हवे होते की कोणालाही माझे कार्ड वापरण्याचा अधिकार नाही. पण माझ्या मनात सर्वात आधी राग आला नाही, भीती आली. जर मी विरोध केला तर घरात काय होईल? सासूबाई म्हणतील की सून पैशाचा हिशोब ठेवते. पती म्हणतील की एवढूशा गोष्टीवरून घरातील वातावरण खराब करू नकोस. नंतर रडत रडत बोलेल की तिने स्वतःसाठी नाही, मुले आणि कुटुंबासाठी खरेदी केली आहे. मग कसं बसं विषय माझ्या संसारापर्यंत पोहोचेल आणि शेवटी दोष माझाच असेल. तेवढ्यात रेस्टरूमचा दरवाजा उघडला. काही सहकारी आणि नर्सिंग सुपरवायझर शालिनीताई आत आल्या. त्या माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठ्या होत्या आणि रुग्णालयात त्या काही लोकांपैकी होत्या ज्या न विचारताही समजून घ्यायच्या की समोरची व्यक्ती त्रासात आहे. त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. काय झाले? घरातून काही अडचण आहे का? मी लगेच म्हटले, काही नाही दीदी, बँकेचे मेसेज आहेत. त्यांनी केटलीत पाणी टाकले आणि माझ्याकडे न पाहता विचारले, मग चेहऱ्याचा रंग का उडाला आहे? मी काही क्षण गप्प राहिले. मग मी फोन उचलून मेसेज त्यांच्यासमोर केले. त्यांनी वाचले. कोणतीही नाटकीय प्रतिक्रिया दिली नाही. फक्त खुर्ची ओढून बसल्या. ही खरेदी तू केली नाहीस? नाही. अशोकने विचारून केली? नाही. मग कार्ड त्यांच्याकडे कसे आहे? मी हळूच म्हटले, घरात सेव्ह आहे. आधी काही बिले भरण्यासाठी दिले होते. त्यांनी फोन परत माझ्याकडे सरकवला. आणि तुला हे सामान्य वाटते? त्या प्रश्नाने मला टोचले. मला असे वाटले जणू त्या माझ्या समंजसपणावर प्रश्न उपस्थित करत आहेत. मी स्पष्टीकरण देत म्हटले, एकत्र कुटुंब आहे दीदी, खर्च तर होतच राहतात. सासू सासरे आमच्यासोबत राहतात. अशोकचा पगारही घरात लागतो. शालिनी ताईंनी थेट माझ्या डोळ्यात पाहिले. तुला माहीत आहे का त्यांचा पगार किती घरात लागतो? मी उत्तर दिले, नाही. तुला माहीत आहे का महिन्याच्या शेवटी तुझ्या खात्यात किती उरतात? मी पुन्हा गप्प राहिले. तुझ्या नावावर काही बचत आहे? आता माझ्याकडे गप्प राहण्याशिवाय काहीच नव्हते. शालिनी ताईंनी लांब श्वास घेतला.
मी तुला नवऱ्याशी भांडायला सांगत नाहीये, पण कल्पना, इतरांची काळजी घेणे हा तुझा व्यवसाय आहे. याचा अर्थ असा नाही की तू स्वतःची सुरक्षितता विसरून जाशील. आमचे बोलणे तिथेच थांबले, कारण आयसीयूमधून कॉल आला. मी पुन्हा रुग्णांच्या मध्ये निघून गेले, पण पुढच्या काही तासापर्यंत त्यांचे प्रश्न मनात येत होते. अशोकचा किती पगार घरात लागतो? माझ्या खात्यात किती उरतात? माझ्या नावावर काय आहे? सकाळी 7:30 वाजता माझी शिफ्ट संपली. रुग्णालयातून बाहेर पडले तर आकाश हलके निळे होत होते. रस्त्यावर दुधाच्या गाड्या, शाळेच्या बस आणि सफाई कर्मचारी दिसू लागले होते. मी ऑटो घेतला आणि माझ्या फ्लॅटकडे निघाले. माझ्या लग्नाला 9 वर्ष झाली होती. लग्नाच्या पहिल्या वर्षी अशोक मला म्हटले होते, आपण दोघांनी वेगवेगळी खाते ठेवली असती तर घर कसे चालेल? तुझ्या पगारातून लोन आणि मोठी बिले भरू, माझ्या पगारातून रोजचा खर्च आणि गुंतवणूक होईल. त्यावेळी मला ही व्यवस्था समंजसपणाची वाटली होती. पती पत्नी मिळून घर बनवतात. मी सुद्धा हेच शिकले होते की मी माझा बँक पासवर्ड दिला नव्हता, पण वीज, गॅस आणि लोनची ऑनलाईन पेमेंट प्रक्रिया सोपी करण्यासाठी माझे कार्ड अशोकच्या फोनमध्ये आणि घरातील टेबल्समध्ये सेव्ह केले होते. हळूहळू मी काही थेट बिलं माझ्या खात्यातून गेली. मग आणखीन बिले जोडली गेली. घराची EMI, मेंटेनन्स, इंटरनेट, गॅस, किराणा दुकानाचा मासिक खर्च, सासऱ्यांची औषधे, सासूबाईंच्या तपासण्या, सण उत्सवांचे खर्च, ऋतूच्या मुलांच्या शाळेच्या फीमध्ये तात्पुरती मदत, नातेवाईकांना भेटवस्तू, कधी बिघडलेला टीव्ही, कधी फ्रीज, कधी कोणाला लग्नात जायचे. प्रत्येक वेळी म्हटले जायचे पुढच्या महिन्यात बघू, पण तो पुढचा महिना कधीच आला नाही. मला फक्त एवढेच माहिती होते की महिन्याच्या सुरुवातीला माझा पगार यायचा आणि 10 तारखेपर्यंत खात्यातील बहुतांश पैसे निघून जायचे. जेव्हा मी स्वतःसाठी नवीन शूज घेण्याबद्दल बोलायचे तेव्हा सासूबाई म्हणायच्या, हॉस्पिटलवाले शूज देत नाहीत का? जेव्हा मी ॲडव्हान्स नर्सचा एक कोर्स मला करण्याची इच्छा होती, तेव्हा अशोक म्हणाले, सध्या घराचे खर्च खूप आहेत, पुढच्या वर्षी कर. पण त्याच वर्षी ऋतू आणि तिच्या मुलांसाठी 55,000ची दिवाळीची खरेदी झाली होती. ऑटो आमच्या सोसायटी जवळच्या गेटजवळ थांबला. मी घरी पोहोचले तर दरवाजा उघडा होता. हॉलमध्ये कपड्यांचे डबे, सजावटीचे सामान आणि मिठाईची यादी पसरलेली होती. माझी सासू कमला सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांनी मला वरपासून खालीपर्यंत पाहिले. आली महाराणी, आज पुन्हा उशीर झाला. मी थकलेल्या आवाजात म्हटले, आयसीयूमध्ये रुग्ण जास्त होते आई. त्यांनी ओठ उचकटले. दररोज हॉस्पिटलमध्ये रुग्णच असतात, घरातही माणसं राहतात, हे कधी आठवते का? अशोक जेवणाच्या टेबलावर बसून फोन पाहत होते. मी त्यांच्याकडे पाहिले. अपेक्षा होती की ते कमीत कमी एवढं तरी म्हणतील की मी रात्रभर काम करून परतले आहे, पण ते फक्त एवढंच बोलले, आई तिला आधी कपडे तरी बदलू दे. त्यांच्या आवाजात माझी बाजू नव्हती, फक्त बोलणे संपवण्याची इच्छा होती. ऋतू मुलांसोबत आमच्या घरी आली होती. एक नवीन सूट स्वतः समोर धरून म्हणाली, वहिनी बघा कसा आहे, तुमच्या कार्डवरून छान डिस्काउंट मिळाला. मी तिच्याकडे पाहिले. मला विचारून तरी घ्यायचे होते. कमलांनी लगेच उत्तर दिले, घरासाठी घेतले आहे, यात विचारण्याचे काय आहे? पण जवळपास 55,000 रुपये कट झाले आहेत. सासूबाईंच्या भुवा उंचलल्या. मग तुला काय वाटले होते दिवाळी 10 रुपयात होईल? मी पहिल्यांदाच थोडे खंबीर होऊन म्हटले, आई खर्च करण्याआधी मला सांगायला हवे होते. खोलीत काही सेकंदासाठी शांतता पसरली. अशोकने फोन खाली ठेवला. कल्पना, सकाळ सकाळ सुरू करू नकोस. आईने सणासाठीच केले आहे. मी सुरू करत नाहीये. मी फक्त एवढंच म्हणत आहे की माझे कार्ड वापरण्याआधी. त्यांनी माझे बोलणे मधीच थांबवले. तुझे माझे काय लावले आहे? कुटुंबात राहतो आपण. त्या 3 शब्दांचा संवाद संपवून टाकला. कुटुंबात राहतो आपण. या घरात जेव्हा माझ्या पगाराचा प्रश्न यायचा तेव्हा आम्ही कुटुंब होतो, पण जेव्हा मी रात्रीची ड्युटी करून येऊन झोपू इच्छायचे तेव्हा मी बेजबाबदार सून होते. जेव्हा मी माझ्या कामाचा आदर करायचे तेव्हा मी गरजेपेक्षा जास्त आधुनिक होते. जेव्हा मी खर्चाचा हिशोब विचारायचे तेव्हा मी माझे तुझे करणारी स्त्री बनून जायचे. मी काही न बोलता माझ्या खोलीत निघून गेले. दुपारपर्यंत झोपू शकले नाही. शरीर थकले होते, पण डोके त्या बँकेच्या मेसेजमध्येच अडकले होते. शेवटी मी लॅपटॉप उघडला आणि गेल्या 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट डाउनलोड केले. आधी मला वाटले होते की मी फक्त दिवाळीचा खर्च पाहीन, पण जसे जसे व्यवहार समोर येत गेले माझे हात थंड पडत गेले. गेल्या महिन्याच्या 5 तारखेला अशोकच्या पर्सनल लोनचा हप्ता माझ्या खात्यातून कट होत होता. मला या लोनबद्दल माहिती सुद्धा नव्हती. एका महागड्या ऑनलाईन इंटरनेट प्लॅटफॉर्ममध्ये वार्षिक पेमेंट झाले होते. ऋतूच्या मोबाईल वॉलेटमध्ये अनेक छोटे छोटे ट्रान्सफर झाले होते. 2 रेस्टॉरंटची बिले त्या तारखेची होती जेव्हा मी रुग्णालयात नाईट ड्युटीवर होते. माझ्या
सासूबाईंच्या खात्यात 8,000, 10,000 आणि 12,000 असे अनेक ट्रान्सफर झाले होते. तपशिलात कुठे किराणा, कुठे पूजा, कुठे औषधं असे लिहिले होते. पण त्याच महिन्यात किराणा आणि औषधांचे पेमेंट वेगळे माझ्या कार्डवरून झाले होते. मग एक वही घेतली आणि मग प्रत्येक खर्च लिहिण्यास सुरुवात केली. त्या दिवशी मी 4 तास खाती तपासत राहिले. जितका हिशोब साफ होत गेला तितके माझे मन जड होत गेले. हा केवळ घर चालवण्याचा खर्च नव्हता. माझ्या पगाराने सर्वांच्या सोयी सांभाळून ठेवली होती, जेणेकरून दुसऱ्या कोणाला स्वतःची बचत मोडू लागू नये. संध्याकाळी अशोक खोलीत आले. मी लॅपटॉप बंद केला. ते म्हणाले, आई नाराज आहे. तू असे बोलायला नको होतेस. मी विचारले, तुम्ही माझे कार्ड ऋतूला वापरू दिले? आईने सांगितले असेल. आणि तुमच्या लोनचा हप्ता माझ्या खात्यातून का कट होत आहे? त्यांच्या चेहऱ्याचा भाव एका क्षणासाठी बदलला. कोणता हप्ता? स्क्रीन त्यांच्याकडे फिरवली. त्यांनी व्यवहार पाहिले. मग सहज बनवण्याचा प्रयत्न केला. ते फक्त काही महिन्यांची गोष्ट आहे. माझी सॅलरी डेट कधी कधी पुढे मागे होते. एका वर्षापासून कट होत आहे. मग काय झाले? घरासाठीच लोन घेतले होते. कशासाठी? त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. कल्पना, हॉस्पिटलमधून थकलेली आली आहेस. आता बोलून काय फायदा? मी फक्त हे जाणून घेऊन इच्छिते की माझे पैसे कुठे जातात. ते रागवून बोलले, तुला अचानक पैशांची इतकी काळजी का वाटायला लागली आहे? शालिनीने पुन्हा काही सांगितले आहे का? मला आश्चर्य वाटले. त्यांनी माझ्या त्रासापेक्षा या गोष्टीची जास्त काळजी होती. कुठल्या बाहेरच्या माणसाने मला सत्य पाहायला शिकवले तर नाही? मी म्हटले, कोणी काहीही सांगितले नाही. बँक स्टेटमेंटने सांगितले आहे. त्यांनी खुर्ची मागे ढकलली. इतक्या वर्षापासून सगळे ठीक चालले होते. दिवाळीच्या वेळेत तुला हा हिशोब करायचा आहे? मी त्यांच्याकडे पाहिले. सगळं ठीक चालले होते. कोणासाठी? ते काही उत्तर न देता खोलीतून निघून गेले. त्या रात्री माझी ड्युटी नव्हती. घरात ऋजूच्या दोन्ही मावश्या आणि काही नातेवाईक दिवाळीच्या तयारीवर चर्चा करायला आले होते. मी डोकेदुखीचे कारण सांगून खोलीतच राहिले. संध्याकाळी 7च्या सुमारास मला रुग्णालयातून फोन आला. एका रुग्णाची शस्त्रक्रिया दुसरी दिवशी ठरवली होती आणि मला काही सूचना लिहून घ्यायच्या होत्या. बोलणे संपल्यानंतर मी पाणी घेण्यासाठी खोलीबाहेर पडले. हॉलजवळ पोहोचून मी माझे नाव ऐकले. मी थांबले. कमला म्हणत होत्या, सुनेला बघा, रात्रभर झोपते, रात्री हॉस्पिटलमधून निघून जाते आणि घरात तिचे मन कुठे लागते? एक नातेवाईक म्हणाला, आजकाल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटी खूप असते का? माझी सासू हसली. कोणास ठाऊक, नाईट ड्युटीच्या बहाण्याने कुठे कुठे असते. आपण थोडेच तिच्या मागे हॉस्पिटलमध्ये जातो. खोलीत हलके हसू पसरले. माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. ऋतू म्हणाली, वहिनीला कुटुंबापेक्षा नोकरी जास्त प्रिय आहे. पण हो, तिचा पगार वेळेवर येतो. कमीत कमी घराला तिचा काही फायदा तरी मिळत आहे. मग सगळे हसले. मी दरवाजाच्या फटीतून आत पाहिले. अशोक तिथेच बसले होते. त्यांनी माझ्या सासूबाईंना रोखले नाही. त्यांनी ऋतूला टोकले नाही. त्यांनी फक्त हलके हसून म्हटले, बस करा यार, दिवाळीच्या आधी पुन्हा भांडण नका सुरू करू. माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला गेला होता. माझ्या मेहनतीची मस्करी उडवली गेली होती आणि माझ्या नवऱ्याला काळजी फक्त या गोष्टीची होती की घरातील वातावरण खराब होऊ नये. मी गप्पपणे मागे सरकले. मग दरवाजा उघडला आणि पायऱ्यावर जाऊन बसले. खाली सोसायटीची मुले फटाक्यांचे आवाज काढत होती. खेळण्यातील बंदुका चालवत होती. घराच्या गॅलरीत मध्ये लाईट्स लागत होत्या. मी माझे तळहात पाहिले. या हातांनी कितीतरी अनोळखी व्यक्तींचे प्राण वाचवण्यास मदत केली होती. हेच हात घरी परतल्यावर चहा बनवायचे, औषधांचे डबे तयार करायचे आणि दरमहा न विचारता खर्च उचलायचे. तरीही या कुटुंबासाठी माझी सर्वात उपयुक्त गोष्ट माझे बँक खाते होते. माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण मी ते पुसून टाकले. त्याच क्षणी मला पहिल्यांदा समजले की मी इतक्या वर्षापासून शांतता वाचवत नव्हते. मी फक्त इतरांना माझी सीमा तोडण्याची परवानगी देत होते. मी फोन उघडला आणि माझ्या रुग्णालयाच्या HR विभागाचे पोर्टल उघडले. तिथे एक पर्याय होता, वेतन खाते बदलण्याची विनंती, सॅलरी अकाउंट चेंज रिक्वेस्ट. माझी बोटे काही सेकंद स्क्रीनवर थांबली. मग मी नवीन खाते जोडण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर मी माझी वही उघडली आणि 6 गोष्टी लिहिल्या. 1. नवीन सॅलरी अकाउंट. 2. सर्व डिव्हाइसवरून बँक लॉग आउट. 3. कार्ड बदलणे. 4. अनधिकृत ऑटो डेबिट बंद करणे. 5. 18 महिन्यांचा पूर्ण बँक रेकॉर्ड. 6. आणि घराच्या खर्चाचा लिखित करार. मला माहिती होते की जसा पुढचा पगार जुन्या खात्यात येणार नाही, या घरात वादळ उठेल. पण त्या रात्री मी वादळाला घाबरत नव्हते, कारण वर्षानुवर्ष ICU मध्ये काम केल्यानंतर मी एक गोष्ट चांगल्या प्रकारे शिकले होते. कधी कधी कोणाला तरी वाचवण्यापूर्वी ते मशीन बंद करावे लागते, जे गप्पपणे त्याला नुकसान पोहोचवत असते. मी सॅलरी अकाउंट बदलण्याची पुष्टी केली. स्क्रीनवर लिहिले आले,
तुमची विनंती यशस्वीरित्या सबमिट झाली आहे. मी फोन बंद केला आणि परत घरात गेले. हॉलमध्ये तेच हसू चालले होते. कोणालाही माहीत नव्हते की पुढच्या महिन्यात माझा पगार त्या खात्यात येणार नव्हता, ज्याला ते आपले समजायचे. आणि त्यांना हेही माहीत नव्हते की दिवाळीच्या आधी थांबणारे पहिले फक्त सजावटीच्या लाईट्समध्ये नसणार होते. पुढच्या सकाळी घरात सगळे काही सामान्य दिसत होते. कमला स्वयंपाकघरात दिवाळीच्या मिठाईंची यादी बनवत होत्या. ऋतू तिच्या मुलांच्या नवीन कपडे दाखवत होती. अशोक जेवणाच्या टेबलवर बसून ऑफिसचे मेसेज पाहत होते. हॉलच्या कोपऱ्यात सजावटीच्या लाईट्सचे डबे ठेवले होते आणि प्रत्येक जण असा व्यवहार करत होता जणू काल रात्री माझ्याबद्दल बोलल्या गेलेल्या गोष्टी हवेत गायब झाल्या होत्या. मी सुद्धा काही बोलले नाही. मी चहा बनवला, सासऱ्यांची औषधे त्यांच्यासमोर ठेवली आणि माझ्या पुढच्या शिफ्टसाठी तयार होऊ लागले. कमलांनी मला पाहून म्हटले, आज हॉस्पिटलमधून लवकर ये, संध्याकाळी पूजेचे सामान आणायला जायचे आहे. मी माझ्या बॅगची झिप बंद करत विचारले, किती वाजता? 6 वाजेपर्यंत. आणि हो, दुकानदाराला उरलेले पैसेही द्यायचे आहेत. तुझ्या कार्डवरून होऊन जाईल. मी त्यांच्याकडे पाहिले. माझे कार्ड आता कोणाच्याही फोनमध्ये वापरले जाणार नाही. त्यांच्या हातातील पेन थांबले. अशोकने लगेच माझ्याकडे पाहिले, पण मी काही न बोलता शूज घातले आणि घरातून निघून गेले. त्या दिवशी रुग्णालयात माझी ड्युटी दुपारपासून ते रात्रीपर्यंत होती, पण मी नेहमीच्या वेळेपेक्षा जवळपास 1.5 तास आधीच निघाले. रुग्णालयापासून काही अंतरावर एका बँकेची शाखा होती. मी तिथे एक नवीन वैयक्तिक बचत खाते उघडले. बँक अधिकाऱ्याने विचारले, मॅडम, तुम्ही हे सॅलरी अकाउंट म्हणून वापरणार का? की मी म्हटले, हो. आणि या खात्याशी संबंधित कोणतीही माहिती पोस्टाने घरीही पाठवायची नाही. सगळे काही ईमेलवर हवे. त्यांनी माझ्याकडे थोडे आश्चर्याने पाहिले. मग मी माल हाणून प्रक्रिया पूर्ण केली. मी नवीन मोबाईल नंबर घेतला नाही, पण बँकेसाठी वेगळा ईमेल बनवला. खात्याच्या सर्व सुरक्षा सेटिंग्स बदलल्या. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा नंबर, कोणताही सामायिक ईमेल आणि कोणतीही पर्यायी प्रवेश सुद्धा त्यात ठेवली नाही. जेव्हा नवीन खाते सुरू झाले तेव्हा मी रुग्णालयाचा पगार विभागाकडे कागदपत्रे जमा केली. पुढच्या महिन्यापासून माझा पगार त्याच खात्यात येणार होता. हे काम पूर्ण झाल्यानंतरही माझे मन हलके झाले नाही, कारण मला माहिती होते की सॅलरी अकाउंट बदलणे हे फक्त पहिले पाऊल होते. पुढच्या 3 दिवसात मी रुग्णालयाच्या ड्युटी दरम्यान मिळणाऱ्या प्रत्येक छोट्या विश्रांतीत माझ्या जुन्या बँक खात्याची तपासणी केली. मी गेले 18 महिन्यांचे स्टेटमेंट डाउनलोड केले. प्रत्येक स्थायी निर्देश, प्रत्येक कार्ड पेमेंट आणि प्रत्येक वारंवार होणाऱ्या व्यवहारांची वेगळी यादी बनवली. मी वहीत 3 लाईन्स लिहिल्या. 1. घराच्या आवश्यक जबाबदाऱ्या. 2. स्वतःच्या इच्छेने दिलेले पैसे. आणि 3. परवानगीशिवाय केलेला खर्च. पहिल्या भागात वीज, गॅस, राशन, सासऱ्यांची नियमित औषधे आणि घरकामाच्या बाईचा पगार होता. दुसऱ्या भागात ऋतूंच्या मुलांचे खर्च, नातेवाईकांच्या लग्नातील भेटवस्तू आणि सासूबाईंच्या धार्मिक यात्रेसाठी दिलेले पैसे. तिसऱ्या भागाची यादी सर्वात मोठी होती. अशोकचे पर्सनल लोन, ऋतूचे ऑनलाईन ऑर्डर्स, एक महागडे इंटरनेट सबस्क्रिप्शन, रेस्टॉरंटची बिले, सजावटीचे हप्ते, सासूबाईंच्या खात्यात वारंवार गेलेले छोटे मोठे ट्रान्सफर, असे मोबाईल रिचार्ज ज्यांच्याशी माझा काही संबंध नव्हता. 2दा सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात केलेले पेमेंट आणि एकदा एका रिसॉर्टचे ॲडव्हान्स बुकिंग. त्या पेमेंटकडे पाहून मी काही वेळ स्क्रीनवर बोटे ठेवून राहिले. रिसॉर्ट. त्या काळात मी सलग 3 दिवस रुग्णालयात काम करत होते. घरात कोणीही कोणत्याही प्रवासाचा उल्लेख सुद्धा केला नव्हता. मी अशोकला मेसेज पाठवला, गेल्या डिसेंबरमध्ये सनराईज हॉटेलला माझ्या खात्यातून 16,000 रुपये का दिले गेले होते? उत्तर 10 मिनिटांनंतर आले. ऑफिसच्या लोकांमध्ये बुकिंग होती, नंतर ती रद्द झाली. मी लिहिले, रिफंड कुठे आला? त्याचं काहीही उत्तर आलं नाही. मी बँक स्टेटमेंट पुन्हा पाहिले, कोणताही रिफंड आला नव्हता. संध्याकाळी शालेय निधी नर्स स्टेशनवर माझ्याकडे आला. त्यांनी विचारले, काही समजले का? मी त्यांना माझी वही दाखवली. त्या पाने उलटत राहिल्या. त्यांचा चेहरा हळूहळू गंभीर होत गेला. हे सगळं तुझ्या माहितीशिवाय झाले? काही गोष्टींबद्दल माहिती होते, पण इतके नाही. त्यांनी वही बंद केली. तू काय करणार आहेस? मी म्हटले, आधी सगळे बंद करेन, मग घराचा योग्य हिशोब बनवेन. सगळे पेमेंट एकाच वेळी बंद करणार. जे गरजेचे आहे त्यांच्यासाठी मी माझा हिस्सा वेगळा ठेवीन. बाकी ज्यांनी घालवले आहेत ते स्वतः भरतील. शालिनी दिदींनी काही वेळ माझ्याकडे पाहिले. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, महत्त्वाची औषधं आणि मूलभूत गोष्टी अचानक थांबवू नकोस. चुकीचे त्यांनी केले आहे, पण तुझे म्हणणे मजबूत तेव्हाच राहील जेव्हा तू जबाबदारी आणि नियंत्रण यातील फरक साफ ठेवशील. मी मान हलवली. हाच माझा निर्णय होता. मला कोणालाही उपाशी ठेवायचे नव्हते. मला वीज कापायची नव्हती. मी सासऱ्यांची औषधे थांबवणार नव्हते. मला फक्त हे थांबवायचे होते की माझ्या खात्याला कुटुंबाची उघडी तिजोरी समजू नये.
त्या रात्री मी जुन्या खात्यात एवढी रक्कम सोडली जेणेकरून आवश्यक खर्चांचा माझा ठरलेला हिस्सा एका महिन्यासाठी निघू शकेल. यानंतर मी एक एक करून सर्व अनधिकृत स्थायी रद्द करण्यास सुरुवात केली. आधी अशोकच्या पर्सनल लोनचा हप्ता, मग सजावटीचे व्यापाऱ्यांचे पेमेंट, मग ऑनलाईन शॉपिंग वॉलेट, मग इंटरनेट सबस्क्रिप्शन, मग फर्निचरचा हप्ता. यानंतर मी सामायिक टेबल्स आणि अशोकच्या फोनवरून माझ्या बँक खात्याची जोडणी हटवण्याचे सर्व ॲक्टिव्ह डिव्हाइससमोर लॉग आउट केले. मी माझे कार्ड कायमचे बंद केले आणि नवीन कार्डची विनंती पाठवून दिली. त्या कामादरम्यान माझ्या आत एक अस्वस्थ भीती होती. प्रत्येक वेळी रद्द करा, कॅन्सलचे बटन दाबताना असे वाटत होते जणू मी घरातील काही नाते तोडत आहे. पण मग मला काल रात्रीच्या कमलांचे हसणे आठवायचे. कोणास ठाऊक नाईट ड्युटीच्या बहाण्याने कुठे कुठे असते आणि ऋतूचा आवाज, तिचा पगार वेळेवर येतो. मी पुढचे पेमेंट बंद करून टाकायचे. 3 दिवसापर्यंत कोणालाही काही समजले नाही. 4थ्या दिवशी सकाळी रुग्णालयात माझी ड्युटी सुरू होऊन जेमतेम 1 तास झाला असेल की कमलांचा फोन आला. मी रुग्णालयाची फाईल बंद करून उचलला. हा आई, त्यांचा आवाज मोठा होता. तुझ्या कार्डमध्ये काय अचानक आहे? कोणते पेमेंट करत होते? त्याच लाईटवाल्याला उरलेले पैसे द्यायचे होते. 2दा पेमेंट फेल झाली. मी शांत स्वरात म्हटले, मी कार्ड बंद केले आहे. काही क्षण शांतता राहिली. का? कारण ते माझ्याशिवाय बाकी लोकांच्या फोनमध्ये सेव्ह होते. मग नवीन कार्ड कधी येणार? नवीन कार्ड येईल, पण कोणाच्याही फोनमध्ये सेव्ह होणार नाही. त्यांचा श्वासाचा आवाज फोनवर स्पष्ट ऐकू येत होता. तू माझ्याशी अशी बोलत आहेस? मी फक्त माझ्या बँक कार्डबद्दल बोलत आहे. दिवाळी तोंडावर आहे आणि तू पैसे थांबवलेस. मी तुमचे पैसे थांबवले नाहीत, मी माझे कार्ड थांबवले आहे. त्यांनी फोन कट केला. मला माहिती होते की संध्याकाळी घरी पोहोचतात या विषयावर चर्चा होईल. पण संध्याकाळी आणखीन एक समस्या समोर आली. अशोकने मला सतत 3दा फोन केला. पहिले 2 कॉल मी रुग्णालयात उचलला नाही. तिसऱ्या वेळी मी रुग्णालयाच्या पायऱ्यांजवळ जाऊन बोलले, काय झाले आहे? तू लोनचे ऑटो डेबिट का बंद केलेस? त्यांचा आवाज दबलेला होता. कारण ते लोन माझे नाही. तुला आधी मला विचारायला हवे होते. मी काही क्षण गप्प राहिले. मग विचारले जेव्हा तुम्ही ते माझ्याशी खाते जोडले होते तेव्हा मला विचारले होते का? त्यांनी लगेच उत्तर दिले नाही. मग बोला, ते घरासाठी घेतले होते. कशासाठी? काही खर्च बिर्च प्रत्येक गोष्टीचा हिशोब देणे गरजेचे आहे का? मी म्हटले, जेव्हा हप्ता माझ्या खात्यातून कट होईल तर. हो. ते रागवले. बँकेकडून मेसेज आला आहे, पेमेंट नाही झाले तर लेट फी लागेल, तर तुमच्या खात्यातून भरून टाका. या महिन्यात माझ्या गुंतवणुकीचा हप्ता आहे. माझ्या तोंडावर विचार न करता निघाले, अहो तुमची बचत वाचवण्यासाठी माझा पगार खर्च करत राहावा. ते म्हटले, आता फोनवर नाटक करू नकोस, घरी येऊन बोलू. नाटक नाही करत आहे मी, फक्त एवढंच सांगत आहे की आता तुमचे कर्ज तुमच्या हातातून जाईल. मी फोन कट केला. माझे हात कापत होते. शालीन दिदी काही अंतरावर उभ्या होत्या. कदाचित त्यांनी माझे पूर्णपणे ऐकले नव्हते, पण माझी अवस्था समजून गेल्या. पहिली टक्कर. मी थकलेल्या हास्यासह म्हटले, हो. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. भीती वाटत आहे खूप. तरीही निर्णय बदलशील? मी काही क्षण विचार केला. नाही. त्या रात्री जेव्हा मी घरी पोचले, हॉलमध्ये माझी वाट पाहत 4 लोक बसले होते. कमला सोफावर होत्या, अशोक त्यांच्याजवळ, सासरे खुर्चीत शांत बसले होते, ऋतू व्हिडिओ कॉलवर होती आणि फोन मध्यभागी ठेवला होता. मी आत येताच कमला बोलल्या, आज साफ साफ बोलणे होईल. मी माझी बॅग खुर्चीवर ठेवली आणि समोर बसले. अशोक म्हणाले, तू न सांगता सगळे पेमेंट का बंद केलेस? सगळे नाही, फक्त ते ज्याची परवानगी मी दिली नव्हती. ऋतू फोनवरून म्हणाली, वहिनी, ऑर्डर कॅन्सल झाली. मुलांची दिवाळी खराब होईल. मी तिच्याकडे पाहिले. ती ऑर्डर माझ्या खात्यातून का केले गेले होते? आईने सांगितले होते. आई माझ्या बँक खात्याच्या मालक नाहीत. कमला संतापल्या. मी या घराला 40 वर्षे सांभाळले आहे आणि तू मला शिकवशील की घर कसे चालवायचे? मी तुम्हाला घर चालवायचे शिकत नाहीये. मी फक्त सांगत आहे की माझ्या परवानगीशिवाय माझे पैसे वापरले जाणार नाहीत. त्यांनी टाळी वाजवल्यासारखे हात जोडले. ऐकत आहेस? आता हे घर तिचे नाही, फक्त पैसा तिचा आहे. अशोकने माझ्याकडे रागाने म्हटले, कल्पना, इतकी कायदेशीर बनू नकोस. घरात असा हिशोब होत नाही. मी माझ्या बॅगेतून वही काढली. मग मला सांगा, गेल्या 18 महिन्यातून तुमच्या खात्यातून घरासाठी किती गेले? त्यांचा चेहरा बदलला. मी कॅशमध्येही खर्च करतो. किती? आता मला प्रत्येक पावती सांभाळून ठेवायची होती. मला तर सांगितले नाही की माझा पगार कुठे जात आहे. सासरे पहिल्यांदा बोलले, सुनबाई, जे काही झाले ते कुटुंबासाठी झाले. यात इतके मन लहान करण्याची गरज नाही. मी आदराने त्यांच्याकडे पाहिले. बाबा, जर सगळे कुटुंबासाठी झाले आहे तर हिशोब दाखवण्यात अडचण का आहे? खोलीत पुन्हा शांतता पसरली. कमला म्हणाल्या, तुझ्या नोकरीने तुला खूप घमंडी बनवले आहे. मी हळूच उत्तर दिले, माझ्या नोकरीने या घराची बिले भरली आहेत. त्यांचा चेहरा लाल झाला. अशोकने टेबलवर हात मारला. बस, आईशी अशा प्रकारे बोलू नकोस.
माझा आवाज शांत राहिला. तुम्ही कालही त्यांना रोखले नाही. ते एकदम शांत झाले. कमलांनी विचारले, "काल काय झाले?" मी अशोककडे पाहत म्हटले, "जेव्हा माझ्या कामाची आणि चारित्र्याची मस्करी उडवली जात होती, तेव्हा ते तिथेच बसले होते." अशोकने नजरा चुरवल्या. ऋतू म्हणाली, "अहो वहिनी, ते तर मस्करी होती. प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका घेत जाऊ." मी तिच्या फोनजवळ म्हटले, "ज्या मस्करीनंतर माझ्या खात्यातून तुमच्या कपड्यांचे पेमेंट होते, ती मस्करी नसते." ऋतूने रागवून फोन कट केला. कमला उठून खोलीत फेऱ्या मारू लागल्या. "ठीक आहे, आत्तापासून तुझा एकही रुपया नको आम्हाला." मी म्हटले, "मी असे नाही म्हटले की मी घराचा खर्च देणार नाही." "मग हा तमाशा काय आहे?" "मी माझा योग्य हिस्सा देईन, ठरवून देईन, पण कोणालाही माझे कार्ड किंवा खात्याचा ॲक्सेस मिळणार नाही." अशोक हसले, पण ते हसू तिरस्काराने भरले होते. "योग्य हिस्सा? आता बायको स्वतःच्या नवऱ्याशी भाडेकरूसारखं करार करेल." मी वही बंद केली. जेव्हा नवरा स्वतःची बचत करत बायकोचा पूर्ण पगार खर्च करतो, तेव्हा ती भागीदारी नसते. कमला म्हणाल्या, "अशोकची कमाई गुंतवणुकीत जाते. तो तुझ्या भविष्यासाठी तर वाचवत आहे." मी त्यांच्याकडे पाहिले. "आणि माझे भविष्य?" त्यांनी उत्तर दिले नाही. पुढचे काही दिवस घरात एक थंड युद्ध सुरू झाले. कोणाशी माझ्याशी नीट बोलत नव्हते, पण माझ्या खोलीबाहेर इतका मोठ्या आवाजात चर्चा व्हायची की मी सगळे ऐकू शकत होते. कमला नातेवाईकांना फोन करून सांगायच्या, "आजकालच्या कमवणाऱ्या सुना घराला हॉटेल समजतात." अशोक रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू लागले. सासरे माझ्याशी नेहमीसारखे वागायचे, पण दर 2 दिवसांनी विचारायचे की मी जुने पेमेंट पुन्हा सुरू केले आहे का. ऋतूने कुटुंबाच्या ग्रुपवर लिहिले, "काही लोक पैसे कमवून नात्यांची किंमत विसरतात." मी कोणतेही उत्तर दिले नाही. याऐवजी मी आणखीन एक काम केले. मी अशोककडे त्यांची सॅलरी स्लिप मागितली. ते म्हणाले, "का?" "घराचा खर्च वाटून घ्यायचा आहे." "तुम्हाला माझा पगार माहीत आहे." "मला फक्त अंदाजे माहीत आहे, पूर्ण नाही." पती पत्नींमध्ये इतकी विचारपूस चांगली नसते. "माझ्या बँक खात्याची सर्व माहिती तुम्हाला माहीत होती." ते म्हणाले, "ती वेगळी गोष्ट आहे." "कशी?" त्यांच्याकडे उत्तर नव्हते. 2 दिवसानंतर विजेचे वार्षिक पेमेंट करायचे होते. आधी पूर्ण पेमेंट माझ्या खात्यातून व्हायचे. यावेळी मी केवळ एका महिन्याचे नेहमीचे बिल भरण्याचा माझा हिस्सा वेगळा ठेवला होता, पण वार्षिक ॲडव्हान्स पेमेंट केले नाही. कमलांनी अशोकला सांगितले की त्यांनी भरावे. अशोकने उत्तर दिले, "सध्या माझ्या खात्यात बॅलन्स कमी आहे." मी त्याच वेळी स्वयंपाकघरात पाणी भरत होते. कमलांनी जाणून बुजून मोठ्या आवाजात म्हटले, "पाहिलेस, घराच्या सुनेने अशी अवस्था करून ठेवली आहे की स्वतःच्या घरचे लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा विचार करावा लागत आहे." मी बाहेर येऊन विचारले, "अशोकच्या खात्यात बॅलन्स कमी का आहे?" "कारण माझे पैसे गुंतवणूक लागले आहे." "तर गुंतवणुकीचा एक हप्ता थांबवून बिल भरा." त्यांनी माझ्याकडे घुरून पाहिले. "तुझी इच्छा आहे की मी माझे भविष्य खराब करू?" मी पहिल्यांदाच कोणत्याही संकोचाशिवाय म्हटले, "तुमचे भविष्य वाचवण्यासाठी माझे वर्तमान कधीपर्यंत खर्च होत राहतील?" त्या रात्री अशोक माझ्याशी बोलले नाहीत. पुढच्या सकाळी माझ्या आईचा फोन आला. त्यांचा आवाज चिंतेत होता. "घरात काय चालले आहे?" मी समजले की कमलांनी त्यांना फोन केला आहे. "काही नाही आई, मी फक्त माझे बँक खाते वेगळे केले आहे." "तुझी सासू सांगत होती की तू घरातील सगळे पैसे थांबवले आहेस." "मी कोणाचेही पैसे थांबवले नाहीत. मी माझा हिस्सा द्यायला तयार आहे." आई हळूच म्हणाली, "बाळा, तुझे म्हणणे बरोबर असू शकते, पण वेळ चुकीची आहे. दिवाळीच्या आधी घरात तणाव चांगला नसतो." मी गप्प राहिले. मग ते म्हणाल्या, "लग्नात थोडं नमतं घ्यावं लागतं." माझ्या आत काहीतरी तुटल्यासारखे वाटले. "आई, 9 वर्षापासून कोण नमतं घेत आहे?" ती काही बोलली नाही. मी विचारले, "तुला माहीत आहे का माझी किती बचत आहे?" "नाही." "शून्याच्या जवळ." "अशोककडे तर असेल." "त्यांच्या नावावर आहे." "माझ्या नावावर काय आहे?" आईने लांब श्वास घेतला. "आम्ही तुला घर मोडायला सांगू शकत नाही." माझे डोळे पाणावले. "मी घर मोडत नाहीये. मी फक्त माझे बँक खाते बंद दरवाजाच्या मागे ठेवत आहे." कॉल संपल्यानंतर मी खूप वेळ एकटीच बसून राहिले. मला अपेक्षा होती की माझे आई-वडील कमीत कमी एवढं तरी म्हणतील की मी चुकीची नाहीये. पण नाही, त्यांना माझ्या सुरक्षिततेपेक्षा जास्त लग्न वाचवण्याची काळजी होती. त्याच दिवशी रुग्णालयात एक वृद्ध महिला दाखल झाली. त्यांचा मुलगा परदेशात राहायचा. महिलांकडे पैसे होते, घर होतं, पण तिची सर्व बँक कागदपत्रे मुलगा सांभाळायचा. ॲडमिशनच्या वेळी तिचा स्वतःच्या खात्याचा तपशील सुद्धा नव्हता. ती वारंवार म्हणत होती, "मुलगा सगळं बघतो." पण जेव्हा उपचाराचे पेमेंट करायचे होते, तेव्हा कोणताही मुलगा फोन उचलत नव्हता. मी तिची फाईल सांभाळताना अचानक माझे भविष्य पाहिले. जर मी आज बदलले नाही, तर काही वर्षानंतर मी सुद्धा कोणाला तरी हेच सांगेल, "अशोक सगळं बघतो." आणि कदाचित त्यावेळी माझ्याकडे स्वतःचे काहीही नसेल.
त्या संध्याकाळी मी जुन्या कागदपत्रांची कपाटं उघडली. माझा हेतू घराच्या EMIचे कागद पाहण्याचा होता. लग्नानंतर मला नेहमी सांगितले गेले की आम्ही दोघे मिळून हे घर बनवत आहोत. EMIचा मोठा हिस्सा माझ्या खात्यातून जायचा. त्यामुळे कधीही हा प्रश्न केला नव्हता की फ्लॅट कोणाच्या नावावर आहे. कागदपत्रांच्या मध्ये मला खरेदीची कराची प्रत मिळाली. पहिल्या पानावर 2 नावे लिहिली होती, अशोक पाटील आणि राजेंद्र पाटील. माझे नाव कुठेच नव्हते. ही पूर्ण कागदपत्र पाहिले. सहमालक म्हणून नाही, नामनिर्देश म्हणून, व्यक्ती म्हणून नाही, कोणत्याही भागीदारात नाही. काही वेळ मी जमिनीवर बसून राहिले. मला आठवलं की जेव्हा फ्लॅट घेतला होता तेव्हा अशोकने म्हटले होते, सध्या बाबांचे नाव जोडणे सोपे आहे, नंतर तुझे नावही करून घेऊ. ते नंतर 6 वर्षात कधीच आले नाही. मी EMIचा तपशील काढला. माझ्या पगारातून नियमित पेमेंट होत होते, पण बँकेच्या वार्षिक प्रमाणपत्रात कर्जदार अशोक आणि सासरे होते. कराराचा लाभ सुद्धा त्यांच्याच नावावर होता. मी पैसे भरत होते, घर त्यांचे बनत होते. माझ्या मनात आता राग नव्हता, त्यापेक्षा जास्त धोकादायक एक थंड स्पष्टता होती. मी अशोकच्या कपाटात ठेवलेल्या गुंतवणुकीच्या फाईल्स पाहिल्या. मला कोणाच्या वैयक्तिक गोष्टी शोधायच्या नव्हत्या, पण ज्या कागदपत्रात माझ्या पैशांचा प्रश्न होता, आता संकोचाला वाव उरला नव्हता. त्यांच्या नावावर 2 मुदत ठेवी, फिक्स्ड डिपॉझिट्स होत्या. एक म्युच्युअल फंड चालत होता. गेल्या 3 वर्षात त्यांनी चांगली रक्कम वाचवली होती. त्याच दरम्यान मला दरमहा सांगितले गेले होते की घराचा खर्च खूप जास्त आहे आणि मी माझ्या सर्टिफिकेशनचा कोर्स नंतर करावा. माझा पगार खर्च झाला होता, जेणेकरून त्यांची संपत्ती बनू शकावी. त्या रात्री जेव्हा मी घरी परतले, मी सर्व कागदपत्रे टेबलवर ठेवली. हे घर कोणाचे आहे? त्यांनी कागद पाहून म्हटले, पुन्हा सुरू झालीस? माझे नाव यात का नाही? त्यावेळी लोन प्रक्रियेत अडचण होती. 6 वर्षात ती अडचण दूर झाली नाही. ते खुर्ची ओढून बसले. तू माझी पत्नी आहेस, माझे घर तुझेच आहे, मग कागदावर माझे नाव का नाही? गोष्टी कागदाने चालत नाहीत. मी गुंतवणुकीचा तपशील त्यांच्या समोर ठेवला. हे सगळं कोणाचे आहे? ते डचकले. तू माझी फाईल पाहिलीस? तुम्ही माझे खाते वापरले. मला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की आमची कमाई कुठे गेली. ते रागाने बोलले, ही माझी बचत आहे, आपल्या भविष्यासाठी. आपल्या भविष्यात माझे नाव कुठे आहे? तू विषय भरकवतच आहेस. नाही, पहिल्यांदाच सरळ बोलत आहे. त्यांनी खुर्चीवरून उठत म्हटले, तुला काय हवे आहे? मी शांत स्वरात म्हटले, साफ साफ समान जबाबदारी आणि ज्या घराचा EMI मी भरेन त्या कायदेशीर हिस्सा. त्यांनी माझ्याकडे घुरून पाहिले. तू माझ्यावर केस करशील? मी केसची गोष्ट केली नाही. मी माझा अधिकार विचारला आहे. आई बरोबर म्हणते, नोकरी आणि पैशाने तुला बदलले आहे. मी म्हटले, नाही, बँक स्टेटमेंटने मला बदलले आहे. ते खोलीबाहेर निघून गेले, पण यावेळी मला रडू आले नाही. मी त्याच रात्री एक नवीन दस्तऐवज तयार करण्यास सुरुवात केली. मासिक घरगुती खर्च आणि आर्थिक जबाबदाऱ्याचा करार. पहिल्या भागात घराचे सर्व गरजेचे खर्च लिहिले होते, EMI, वीज, पाणी, गॅस, किराणा, औषधं, मेंटेनन्स. दुसऱ्या भागात लिहिले होते की प्रत्येक कमवणारा सदस्य आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात योगदान देईल. तिसऱ्या भागात स्पष्ट केले की वैयक्तिक खर्च, वैयक्तिक कर्ज, सबस्क्रिप्शन आणि भेटवस्तू त्या व्यक्तीची जबाबदारी असेल ज्याने त्यांनी मान्यता दिली आहे. चौथ्या भागात लिहिले होते की कोणत्याही सदस्याचे बँक कार्ड, पासवर्ड, मोबाईल बँकिंग किंवा ऑटो डेबिट त्यांच्या लिखित परवानगीशिवाय वापरले जाणार नाही. 5व्या भागात घराच्या EMIचे संबंधित अट होती. कायदेशीर भागीदारी किंवा लिखित व्यवस्थेशिवाय कल्पना पुढे कोणताही मूळ हप्ता भरणार नाही. मी घरातील कामांचाही तपशील जोडला. सकाळी चहा कोण बनवतं? मी. बाजारात कोण जातं? औषधं कोण आणतं? डॉक्टरांची अपॉइंटमेंट कोण सांभाळतं? घरकामाच्या बाईवर लक्ष कोण ठेवतं? आणि रात्रभर रुग्णालयात काम केल्यानंतरही सकाळी घराच्या जबाबदाऱ्या कोण उचलतं? मी साफ लिहिलं की नाईट ड्युटीनंतर परत लावून मला कमीत कमी 7 तासांची अखंड विश्रांती मिळेल. कागदपत्र तयार करताना मी एक क्षण असा आला जेव्हा मला वाटले कदाचित मी खूप पुढे जात आहे. काय खरंच एखादे कुटुंब कागदावर चालले जाऊ शकते? मग मला आठवले की घराचा फ्लॅट कागदावर त्यांच्या नावावर होता, कर्ज कागदावर अशोकच्या नावावर होते, गुंतवणूक कागदावर त्यांच्या नावावर होतं, फक्त माझ्या जबाबदारीच्या तोंडी होत्या. म्हणून मी सुरक्षितता सुद्धा लिखित असणार होते. दिवाळीच्या 3 दिवस आधी वीज कंपनीचा मेसेज आला. वार्षिक पेमेंट न झाल्यामुळे लेट फी जोडली गेली. कमलांनी पूर्ण घर डोक्यावर घेतलं. कल्पना बाहेर आहे. मी खोलीतून निघून हॉलमध्ये आले. त्यांनी फोन माझ्याकडे सरकवला. हे बघ, लेट फी लागली. आता खुश आहेस का? मी मेसेज पाहिला. अशोक हे स्वतःच्या खात्यातून भरू शकतात. अशोक म्हणाला, मी सांगितले ना, सध्या पैसे गुंतवणुकीत आहेत तर काही गुंतवणूक थांबवा. कमला ओरडल्या, घर अंधारात जावे, पण हिला काही फरक पडत नाही. वीज अजून कापली गेलेली नाही, फक्त लेट फी लागली आहे. तू आम्हाला शिकवशील? मी खोलीत परत गेले आणि कराराच्या 3 प्रती घेऊन आले.
मी त्या जेवणाच्या टेबलवर ठेवल्या. पुढे जाऊन मी माझा हिस्सा वेळेवर देईन, पण आधी हे वाचले जाईल. अशोकने पहिले पान उचलले. त्यांचे डोळे वेगाने ओळीवरून फिरू लागले. कमलांनी विचारले, हे काय आहे? घराच्या खर्चाचा लिखित करार. त्यांनी कागद अशोकच्या हातातून हिसकावून घेतला. काही ओळी वाचल्या, मग रागावून त्याचे तुकडे तुकडे करून टाकले. आम्ही तुझे नोकर आहोत का, जे तू कागदावर सह्या करू? खोलीत कागदाचे तुकडे पडले. मी काही न बोलता माझ्या फोल्डरमधून दुसरी प्रत काढली आणि त्याच ठिकाणी ठेवून दिली. कमला माझ्याकडे घुरून पाहत राहिला. मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हटले, एक प्रत फाडल्याने हिशोब बदलणार नाहीये. अशोकने दात ओठ खात विचारले, आणि जर कोणी यावर सही नाही केली तर? मी उत्तर दिले, तर मी केवळ माझी औषधे, माझा खर्च आणि घरातील महत्त्वाच्या गोष्टींमध्ये ठरलेला हिस्सा देईन. कोणाचे EMI, वैयक्तिक कर्ज किंवा गुंतवणुकीची सुरक्षा करणार नाही. सासऱ्यांनी पहिल्यांदा कागदपत्रे हातात घेतली. त्यांनी हळूहळू प्रत्येक पान वाचायला सुरुवात केली. कमला अजूनही रागात होत्या. अशोकचा चेहरा कडक होता, पण मी त्यांच्यासमोर उभी राहून पहिल्यांदा घाबरले नव्हते, कारण आता त्यांच्याकडे दोनच पर्याय होते. एकतर त्यांनी मान्य करावे की वर्षानुवर्ष माझ्या कमरेवर त्यांचे नियंत्रण होते, किंवा पहिल्यांदा हे सिद्ध करावे की या घराची जबाबदारी खरंच सर्वांची आहे. आणि दुसरी दिवशी जेव्हा अशोकला आपल्या कर्जाची खरी स्थिती रक्कम मिळाल्याची नोटीस आली, मला समजले की त्यांनी माझ्यापासून फक्त स्वतःची बचतच लपवली नव्हती. त्यांनी आणखीन एक असा आर्थिक निर्णय घेतला होता, ज्याचा भार सुद्धा गप्पपणे माझ्या खात्यावर टाकण्याची तयारी झाली होती. पुढच्या सकाळी अशोकच्या फोनवर जो मेसेज आला, त्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. ते जेवणाच्या टेबलावर बसले होते. अशोकच्या फोनवर आलेल्या त्या मेसेजमध्ये त्यांचा त्याच वैयक्तिक कर्जाची एक मोठी नोटीस होती. जे कर्ज त्यांनी कोणत्या तरी घरगुती गरजेसाठी नाही, तर आपल्या एका मित्रासोबत एका खाजगी व्यवसायात लावण्यासाठी घेतले होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या कर्जासाठी माझे जुने पगाराचे खातेच मुख्य ऑटो डेबिट म्हणून जोडले होते. म्हणजे जर मी गप्प बसले असते तर ऑटो डेबिट बंद केले नसते, तर पुढच्या महिन्यापासून 32,000 रुपये हप्ता माझ्या खात्यातून आपोआप कट झाला असता. अशोकला वाटले होते की इतक्या वर्षापासून सगळे बिल आणि हप्ते माझ्याच खात्यातून काही न विचारता जात आहेत, तर हा नवीन हप्ता सुद्धा त्यातूनच निघून जाईल. पण जेव्हा मी वेळेत खाते बदलले आणि जुन्या खात्यांचे सगळे ऑटो डेबिट बंद केले, तेव्हा बँकेचे पेमेंट अपयशी, पेमेंट फेल झाले आणि मोठ्या दंडासोबत उरलेली रक्कम लगेच जमा करण्याची अंतिम नोटीस तिथे त्याच्या फोनवर आली. त्या सकाळी जेव्हा सासऱ्यांनी टेबलवर ठेवलेले कराराचे कागद काळजीपूर्वक पूर्ण वाचले, तेव्हा घरात चाललेल्या त्या वादात ते पहिल्यांदाच गंभीर होऊन बोलले, कल्पना चुकीचे बोलत नाही. आपण नेहमी कुटुंबाचे नाव पुढे केले, पण तिची स्वतःची आर्थिक सुरक्षितता काय, याचा कधी विचारच केला नाही. सासऱ्यांच्या या शब्दांनी घरातील बाकी लोकांची तोंडे बंद केली. पुढचे 2 दिवसात खूप खळबळ आणि वादानंतर अशोक आणि घरच्यांना तो करार मान्य करावा लागला. आम्ही सर्वांनी मिळून काही अगदी स्पष्ट आणि महत्त्वाचे बदल केले. एक, कायदेशीर हक्क आणि मालकी. फ्लॅटच्या कागदपत्रांमध्ये सहमालक म्हणून माझे नाव जोडण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली, कारण गेल्या 6 वर्षापासून त्याचा मोठा EMI माझ्या कमाईतूनच जात होता. 2, सामान आणि पारदर्शक बजेट. घराचे एकत्र जॉईंट अकाउंट सुरू केले, ज्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अशोक आणि मी आपापल्या पगारीचा ठराविक वाट्यानुसारच किराणा, वीज, औषधे आणि मेंटेनन्सचे पैसे ट्रान्सफर करतो. 3, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि बचत. माझ्या पगाराचे खाते आता पूर्णपणे सुरक्षित आहे. माझ्या बचतीवर फक्त माझाच हक्क आहे, ज्यातून मी वर्षापासून अडकलेला माझा ॲडव्हान्स नर्सिंग कोर्सचा सुद्धा मी सुरू केला आहे. 4, स्पष्ट मर्यादा. कोणालाही माझे बँक कार्ड, OTP किंवा ऑनलाईन बुकिंग वापरण्याची परवानगी नाही. ऋतूचे वैयक्तिक खर्च आणि सजावटीचे पैसे आता तिची स्वतःची जबाबदारी आहे. त्या वर्षाची दिवाळी खूप थाटामाटात किंवा उधळपट्टीची नव्हती, पण त्या रात्री जेव्हा मी घराच्या गॅलरीत दिवा लावला, तेव्हा माझ्या मनावरचा वर्षभराचा भार पूर्णपणे निघून गेला होता. ती दिवाळी माझ्यासाठी फक्त एक सण नव्हती, तर माझा अभिमान, आर्थिक सुरक्षा आणि हक्क परत मिळवण्याची एक नवी सुरुवात होती. या गोष्टीतून काय शिकायला मिळते? कुटुंबामध्ये प्रेम, त्याग आणि सहकार्य असणे खूप गरजेचे आहे, पण स्वतःची आर्थिक सुरक्षितता आणि स्वाभिमानाचा बळी देऊन केलेला त्याग म्हणजे सहकार्य नाही, तर शोषण आहे. आपल्या हक्कासाठी किंवा आर्थिक मर्यादासाठी वेळेवर आवाज उठवणे हा स्वार्थ किंवा गुन्हा नाही,
तर प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. जर तुम्हाला कल्पनाच्या या निर्णयाकडून काही शिकायला मिळाले असेल किंवा तुमचेही असे म्हणणे असेल की प्रत्येक व्यक्ती त्याच्या मेहनतीच्या कमाईवर पूर्ण हक्क असायला हवा, तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासह नक्की शेअर करा. धन्यवाद.